नमस्कार, मी कल्याणी. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन व्लॉगमध्ये. आज आहे दत्त जयंती आणि यावर्षी दत्त जयंती गुरुवारी आलेली आहे, त्यामुळे आजचा दिवस हा खूपच चांगला आहे. आज मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार आहे आणि सोबतच दत्त जयंती देखील आहे. माझा उपवास आहे. सकाळी लवकर उठून मी स्वतःचं आवरलं, उपवासासाठी जेवण बनवलेलं आहे आणि आता मी तयार होऊन निघालेली आहे हॉस्पिटलला. आणि आज माझं पिल्लू देखील ना सकाळ सकाळी लवकर उठून बसलंय. हॅलो कर सगळ्यांना. हॅलो, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. ही आहे माझी आजची दारासमोर काढलेली रांगोळी. सकाळ सकाळी मी आलेले आहे महालक्ष्मीच्या आणि दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये छान पूजा केलेली आहे, पण मंदिर बंद आहे. आतमध्ये आपण दर्शन घेऊ शकतो. हॉस्पिटलमध्ये ड्युटी करून मी आलेली आहे घरी येऊन मी आंघोळ केली, चहा पिले. आता साडी घालून तयार झालेली आहे गुरुचरित्राचं पारायण करायला. माझा आजचा पारायणाचा शेवटचा दिवस आहे. आज दत्त जयंती देखील आहे. सायंकाळची वेळ झाले. आता मी माझ्या ग्रंथ वाचनाला सुरुवात करते. आज मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार आहे, तर या ठिकाणी आम्ही पूजा केलेली आहे महालक्ष्मीची. इकडे आपले घरातले देव आहेत, त्यांची देखील पूजा केलेली आहे. त्यांनी आज दत्त महाराजांच्या फोटोला हार घातलेला आहे. या ठिकाणी आहे माझे गुरुचरित्राच्या पारायणाची जागा. ग्रंथाचं पूजन करूया आणि वाचनाला सुरुवात करू. गुरुचरित्र ग्रंथाची आता आपण पूजा करूया. सर्वात अगोदर आपल्याला हळदी कुंकू व्हायचं आहे, अक्षदा व्हायच्या आहेत, त्यानंतर देवाला एक फूल व्हायचं आहे आणि प्रार्थना करायची आहे. इकडेच लक्ष्मी व्रताचं देखील पुस्तक ठेवलेलं आहे, याची देखील आपण पूजा करून घेऊया. देवीला लाल फूल आवडतं, त्यामुळे देवीला लाल फूल घालायचं नेहमी. जय गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. चला तर मग आता आपण आपल्या ग्रंथ वाचनाला सुरुवात करूया. तर माझं गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करून झालेलं आहे. आज मला वाचनासाठी 3 तास लागले. वाचन झाल्यानंतर मी स्वयंपाक बनवलाय. आता देवाची आरती करतो आणि त्यानंतर नैवेद्य दाखवायचं आणि जेवण करायचं. नित्तू आणि तिची आजी गेली होती भजनाला, तर नित्तू घरी आलेली आहे, आजी गेलेली आहे परत एक आणखी मंदिरामध्ये. नित्तूच्या बाबांचं लेक्चर चालू आहे, त्यामुळे आज आम्ही दोघीच मिळून आरती करणार आहोत. हो ना? मी बघत होती ना, आईनं माझ्या हातातून घेतलं. इकडे नित्तूची देखील पूजा चालू आहे. अरे वा, छान छान छान. नमस्कार करा. चला आता आरतीला. देवाला नैवेद्य दाखवून झालेला आहे. आजच्या जेवणासाठी मी बनवलेली आहे तांदळाची खीर, वरण, भात आणि चपाती. या सर्वांनी जेवायला. रात्रीचे 11:15 वाजलेत. आत्ता जाऊन कुठे माझी घरातली सगळी कामं आवरली, जेवण वगैरे झालं. आज उपवास होता, त्यामुळे खूप जास्त भूक लागली होती. पटकन जेवण केलं आणि आता कामं आवरलेत. तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी आज अशी साडी का घातले, म्हणजे पिंक कलरचा ब्लाऊज, येलो कलरची साडी, त्याला पर्पल कलरचे काट आहेत. तर ही जी साडी आहे ही माझ्या ना हळदीची साडी आहे लग्नातली, आणि ती साडी घालण्याची माझी ना खूप दिवसापासूनची इच्छा होती. पण लग्नातले ब्लाऊज तर काय आता बसत नाही तेवढ्या वर्षानंतर, मग त्यामुळे मी या ब्लाऊजवरती ही साडी घातली. खरं तर या साडीवरती मी असा पर्पल कलरचा वेल्वेटचा ब्लाऊज शिवायला पाहिजे. बघूया आता बाहेर गेल्यानंतर असा कलरचा ब्लाऊज पीस घेऊया आणि शिवायला टाकू. आज बराच वेळ झालं मी घरात साडी घालून बसले. चला आता आधी साडी बदलते, त्यानंतर बाकीची कामं आवरूया. साडी बदलून फ्रेश झाले आणि गाऊन घातलाय. माझा सगळ्यात आवडता ड्रेस कोणता असेल तर तो गाऊन आहे. गाऊनमध्ये जो कम्फर्ट असतो ना, तो कुठल्याही कपड्यात नाही बरं का. जेव्हा आपलं लग्न होतं तेव्हा सगळ्यांना वाटत असतं की आपण साडी घालून घरात बसावं, पण त्यावेळी आपण काही साडी घालत नाही. त्यानंतर काही वर्षांनी जेव्हा आपण घरात साडी घालतो एखाद्या वेळी, तेव्हा सगळे घरातले आश्चर्यचकित होतात, आज कशी काय साडी घातली. तुमच्या बाबतीत पण असंच होतं का घरी? कमेंटमध्ये नक्की सांगा. आज हॉस्पिटलला जाताना ना निखिलने सांगितलं, तू घरी आल्यानंतर तुला घरात काहीतरी बदल दिसणार आहे. चला तुम्हाला पण तो बदल दाखवते. निखिलने सांगितलेला बदल ना हा आहे. हा जो समोर आपल्याला टेबल दिसतोय ना, तो इकडे होता या कॉर्नरला, आणि त्याच्यावरती आम्ही 2 लॅपटॉप ठेवायचो, तिकडे एक लॅपटॉप ठेवायचो. पण निखिलने हा टेबल इकडे ठेवलेला आहे आणि मला वाटलं की आता ते मला सरप्राईज देणार आहेत, म्हणजे सगळं व्यवस्थित आवरून ठेवतील, पण तसं काही झालेलं नाही आहे. त्यांनी फक्त टेबल मांडून ठेवले, बाकीचं तर मलाच आवरावं लागेल.
तुम्हा सर्वांना ना आणखी एक गोष्ट दाखवायची. चला दाखवते. मी नीतूसाठी ना काहीतरी मागवलंय. नीतूसाठी मी मागवलेला आहे चौम्य प्रकाशन पुस्तकांचा सेट. आणि याच्यामध्ये ना 4 पुस्तकं आलेली आहेत. बऱ्याच काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. मराठीमधून पुस्तकं आहेत. नीतूला आम्ही शक्यतो मराठीत शिकवणार आहे. इंग्लिशमध्ये पण लिहिलेलं दिसतंय. छान आहे. मी पहिल्यांदाच बघते हे पुस्तक बरं का. कलरफुल दिसतंय पुस्तक हे. अरे वा, चित्र रंगवायला पण आहे. मॅजिक बुक नावाचं दुसरं बुक आहे. याच्यामध्ये अक्षरं दिलेली आहेत. ड्रॉइंग करण्यासाठी आहे. रेनबो पझल दिसतं इकडे. काय लिहिलंय ते? स्केच पेनने लिहावे आणि ओल्या कपड्याने पुसावे. अच्छा, म्हणजे याच्यावरती स्केच पेनने लिहायचं आहे. छान आहे ना. इकडे काय आहे? ड्रॉइंग बुक. हे नीतूने काल रंगवले. आजकालच्या मुलांच्या कलरच्या पेन्सिल तर बघायचे आहेत का तुम्हाला? हे बघा, एका पेन्सिलमध्ये ना 2 कलर आहेत. तर दोन्ही साईडने वेगवेगळे कलर आपल्याला करता येतील. आजकाल लहान मुलांसाठी सुद्धा किती छान छान वस्तू मिळतात ना बाजारात. आम्ही काही दिवसापूर्वी हा स्केच पेनचा सेट आणलेला, तो तसाच ठेवलेला होता. काल काहीतरी सामान काढताना मला दिसला, तर यातले स्केच पेन मी तुम्हाला दाखवते. आपण शाळेत होतो तेव्हा छोटंसं बॉक्स मिळायचं 10 रुपयाचं स्केच पेनचं, आपण तेच वापरायचो. आणि आजकाल केवढे छान छान आलेत. हे बघा, स्केच पेनला देखील ना 2 टोक आहेत. या साईडचं जे आहे ते थोडंसं ब्रॉड टोक आहे आणि इकडे थोडंसं थिन आहे, एकदम पातळ असं. कसलं भारी ना. मी करू का यात थोडा कलर? चला आता जरा नीतूला जाऊन बघते. ती तिच्या आजीसोबत काहीतरी खेळत बसले. मगाशी ना तिच्या आजीने तिच्या हातातून मोबाईल घेतला, तर ती मोठ्याने रडायला लागली आणि म्हणते कशी, कल्याणी कल्याणी, एवढी गोड हाक मारत होती ना. चला आता तिला म्हणायला सांगते, बघूया कशी म्हणते कल्याणी कल्याणी. काय करते तू? मी तिला खेळवते. कोणाला खेळवते? तिला भाऊलीला आणि तिला अगं काय अवतार झाला या बाहुलीचा. नीतू, हे कोणी खराब केली? मी याला काय म्हणतात? भाऊली नाही, तू खराबला काय म्हणते? लिपी नाही नाही, खराब केलेला काय म्हणते सांग ना. नीतू ना एखाद्या गोष्टीला खराब म्हणायच्या ऐवजी ना खबार म्हणते. चल झोपायला, आजीला झोपायचंय. चल चल ना. नीतूच्या आजीला ना आता कंटाळा आलाय, त्यांना झोपायचंय आणि नीतू काय हाल नाही इथून. चल नीतू, चल ग. नीतू, तू कल्याणी कशी म्हणते एकदा म्हणून दाखव. रडून नको दाखवू, नीट सांग. तू कशी मारते तू हाक? कसं म्हणते नीतू? काय करते? मी शूटिंग करते माझ्या बाळाचं. नको करू. माझं नाव कल्याणी नाही, माझं नाव आई आहे. तू कल्याणी. मी टीचर. तू टीचर आहे? मी काय आहे? कल्याणी. रात्रीचे ना 12 वाजलेत. नीतूला झोपायला चल म्हणून बोलवायला गेले, पण ती काही आलीच नाहीये. ती झोपल्याशिवाय आम्हाला झोप लागत नाही. रोज रात्री ना 12 वाजता आम्ही अंथरुणावर बसतो. त्यानंतर 12:30 किंवा 1 वाजतात आम्हाला झोपायला. आणि मग सकाळी पण लवकर उठायचं असते. 6 किंवा 6:30ला उठायचं असते, ड्युटीला जायचं असते. तर सकाळी जर उशिरा उठलो तरी परत गडबड होते. बघा माझं पिलू आलंय आता. जा दरवाजा उघड. पिलू येताना बघा इकडे तिच्या बाहुल्या, पर्स, असं सगळं सामान एका खोलीतून दुसऱ्या खोलीत घेऊन जायचं. घरातील मोठी माणसं ज्या गोष्टी घेतात ना, त्या प्रत्येक गोष्टी नीतूला लागतात. आता बीपी ॲपॅरेटस घेऊन ती स्वतःचा बीपी चेक करते. किती होता? 112-50. काय काय डॉक्टर सुद्धा ना, विशेषतः खेडेगावात बीपी विचारला ना की फक्त एकच सांगतात, म्हणजे वरचा जो असतो सिस्टोलिक तो. आणि माझी 2 वर्षाची पोरगी दोन्ही बीपीची रिडिंग सांगते. काय झालं? निघालं? ठेवून दे आता. आता बाबाला गोळी देते का? खाल्ली बाबानी गोळी. चल. तर
तर असा होता माझा आजचा दिवस. माझं गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करून झालेलं आहे. बऱ्याच जणांचं असं मत असतंय की गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण तुम्ही संध्याकाळच्या वेळेला करू नका, पण यापूर्वी मी बऱ्याच वेळा या ग्रंथाचं पारायण केलेलं आहे. सकाळी पहाटे 3 वाजता उठून देखील भरपूर वेळा मी ग्रंथाचं वाचन केलंय आणि आत्ता मला पहाटेचं उठणं होत नाहीये, ड्युटी वगैरे याच्यामुळे सकाळचं वाचन होत नाही, म्हणून मी संध्याकाळचं वाचन करते. मला वाटतंय मनातून जी श्रद्धा भक्ती आहे ना, ती तशीच ठेवायला पाहिजे आणि आपल्याला जेवढं जमतंय तेवढी स्वामींची सेवा करायला पाहिजे. तर चला मग बाय, गुड नाईट सर्वांना. उद्या पुन्हा भेटूया नवीन व्लॉगमध्ये. जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. बाय, गुड नाईट सर्वांना.